वस्ताद, करूया सुरुवात. अच्छा, म्हणून लक्ष लागत नव्हतं होय तुझं कुस्तीत. अहो, तुमच्या येण्याकडेच लक्ष लागलं तर माझ्या पट्ट्याचं. वाईट वाटून घेऊ नका, पर बाईमुळं पैलवानाचं लक्ष कुस्तीत नाही हो लागत. नाही वस्ताद, अहो माझं लक्ष बरोबर लागणार. मग करा सुरू. होय नारायण, ये पुढं. वार माझ्या पट्ट्या. राणा, अरे असा जोर काल परवा लावला असता तर रातच्याला झोप तरी लागली असती मला. लय भारी खेळलास बघ राणा. वस्ताद, नमस्कार करतो. बर चल, या आवरून सगळं लवकर. मी तुम्हाला म्हणलं होतं का नाही, मी आज कुस्ती जिंकून धावणार म्हणजे धावणार. आता कायम असंच खेळत जा मनापासून. अहो, एवढं वरडून रोट्ट मारून जे जमलं नाही ते तुमच्यामुळे झालं बघा. वा, अहो आजवर मला वाटायचं की बाईमुळं कुस्तीची वाट लागते. तुमच्यामुळं आज मला माझा होता तो पहिला पट्ट्या मिळाला. ही तालीम तुमच्या आभारी आहे वहिनी साहेब. हो, आभार कसले तर. मी इतकं काहीच नाही केलं. मी फक्त त्यांना थोडस समजावलं एवढंच. अहो, तेच महत्वाचं आहे. वजीर केसरीच्या कुस्तीला बी तुम्ही असंच समजावा, म्हणजे आमचा राणा वजीर केसरीचं मैदान मारणार म्हणजे मारणार. नाही वस्ताद, तेव्हा त्या फॉरेनला असणार. नाही, पण मी तुम्हाला वचन देते, मी जरी इथे नसले ना तरी हे वज्र केसरीची कुस्ती जिंकणार म्हणजे जिंकणार. काय हो, जिंकणार ना? अहो, मी जिंकणार म्हणजे जिंकणारच. चला येतो. वस्ताद, नमस्कार करतो. चला रे, करा सुरू. अहो, खरंच तुम्ही आज खूप भारी कुस्ती खेळला. वय, मला बी लय भारी वाटलं बघा आज. पण खरी टेन्शन असते बाल्याच संग. पण आज नेमकं वहिनींनी त्याला काहीतरी काम लावलं बघा. अहो, पण असं 3-3 जणांना हरवणं काही सोपी गोष्ट नाहीये. तुम्ही उगाच शंका घेत होता स्वतःवर. अहो नाही, काल पतोर कंडिशनच तशी होती. आता कालचं राहू द्या, तुम्ही आज खूप छान खेळलात हे जास्त महत्वाचं आहे. तुमच्यामुळे छानच की. म्हणजे काय, तुम्ही आल्यामुळे मला काही काळजी चोरली नाही बघा. तुमच्यामुळे जिंकलो मी आज. हो, मी काय केलंय? तुम्ही चांगली कुस्ती खेळलात म्हणून तुम्ही जिंकलात. काल परवा बी खेळलो होतो की, मग तेव्हा का नाही झालं असं? अहो, तुम्ही आला म्हणून मी जोरात कुस्ती खेळलो आणि जिंकलो बघा. असं काही नाही. मी तर लग्नाआधी पण तुमची कुस्ती बघायला आले होते, तेव्हा तर चक्क हारला होता. होय, तेव्हा ते तुमच्या चुनचुनने समजा गोळ घातला होता. अच्छा, म्हणजे हा सगळा घोळ माझ्या ब्रेसलेटचा आहे. हो नाही, असं काय नाही, म्हणजे चांगलाच गोल झालाय म्हणा की. पण तेव्हा बी जिंकलो तुम्ही. कसं? हो, तुम्हाला जिंकलो समजा की. खर तर आपली सुरुवात तेव्हापासूनच झाली बघ. म्हणजे सगळं लक्षात आहे म्हणा की तुमच्या. होय, समजा लक्षात आहे माझ्या. तुम्ही पहिल्यांदा गाठ पडला
तुमची ओळख झाली. मग तुमच्या माग माग असायचो. समजा बारीक सारीक लक्षात आहे माझ्या. समजा कसं भारी होतं तेव्हा. आणि समजात भारी म्हणजे आपली भांडणं. खरंच. होय, आपलं ते विसरण्यासारखं काय झालंच नाही बघा. बरं, आता तुम्हाला वज्रकेसरी जिंकायचे एवढं लक्षात ठेवा म्हणजे झालं. अहो असं कसं इसरण? अहो तुम्ही असल्यावर जिंकणारच की. आज कसं जिंकलो? आज तुम्ही तुमच्या ताकदीमुळे जिंकलाय. अहो नाही, तुमच्यामुळे जिंकलोय मी. माझ्या आयुष्यात जे जे काही चांगलं होते ते समजा तुमच्यामुळे होते. तुम्ही जरा जास्तच कौतुक करताय ना माझं. अहो जास्त नाही, बरोबर बोलायला मी. बरं आता मला सांगा, मी लगीन करायला तयार नव्हती. मला लग्नासाठी कोणी तयार केलं? तुम्ही केलं ना. मग लग्नानंतर समजा चांगलं झालं. कुणामुळं? तुमच्यामुळं. मी अडाणी होतो. मला लिहायला वाचायला कोणी शिकवलं? तुम्ही शिकवलं ना. काल मी नाराज होतो. मला हुरूप कोणी दिला? तुम्ही दिला ना. तुमच्यामुळेच मी आजची कुस्ती जिंकलोय बघा. आणि आता वज्र केसरी जिंकणार हे बी चांगलं आहे का नाही? पण ते बी तुमच्यामुळे जिंकणार आहे का माहित आहे? अहो तुम्ही जबाबदारी सोपवली ना माझ्यावर. बरं बस बस, पटलंय आता मला. चला मी एक सांगू काय? तुम्ही असताना मी एक काय 100 जणांना लोळवेन. पण तुम्ही नसताना ही जबाबदारी कशी पार पाडन? अवघड आहे बघा. काही अवघड नाही. मी नसतानाही तुम्ही जिंकू शकता. कसं? तेच तर शिकायचंय आपल्याला. पण आता नको हं? आपण आता घरी जाऊया. मला अजून बॅग्स भरायच्या आहेत. काय हवं नको ते बघायचं. चालते, चला. अहो मला बी लई भुका लागल्यात बघा. घरी जाऊन जेवणार असा दणकवून हात मारतो का नाही तुम्ही बघाच ते. चला चला. ज्या पैलवानाकडं वज्र केसरीची गदा, त्या पैलवानाला आणि त्याच्या तालमीला लय मान असतो कुस्तीमध्ये. हा, मग ह्या टायमाला ह्यो मान आपल्या रानालाच मिळणार बघ. हा, मला बी तसंच वाटतंय बघ. राणादा लय भारी कुस्ती खेळल्या म्हण. पण तेवढं सोपं बी नाही रे. रानाला आपल्या काय अवघड नाही, समजा सोपं असते बघ. यार कुठं आहेस? मी काय येणार नाही बघ. आता पहिल्यासारखं राहिलो ना मी. फोन ठेव. अरे बरकत, अरे सायकल घेऊन कुठे निघालायचा? अरे भोंगा लावा की त्याला. आज राणाला झमकावून कुस्ती खेळलाय म्हण. होय, गावात ती चर्चा आहे. लय परमात आहे राणादा. अरे उद्या बी तेच सांगाल तर राणादा पारबात आलाय म्हणून. ते सगळीकडे वज्रकेसरीचं वारं सुरू आहे ना. आणि राणादा बी उतरणार आहे म्हटले. अहो उतरणार काय, जिंकणार बी आहे. अरे जिंकणारच की. आता राणादा म्हटल्यावर गदा आपल्या गावातच येते रे. तेवढं बी सोपं नाही या टायमाला. का? राणादा समोर कोण आहे माहितीये काय? कोण? तो दलजीत सिंग आहे. दलजीत सिंग. ए अरे कुठला दलजीत असू नाही, फिलजीत असू दे, आपल्या रानासमोर काय कुणाचं चालत नाही. काय सांगितलं? अरे मग अरे तसं नाही बरकत. ह्यो दलजीत लय बेकार पैलवान आहे म्हणे. अरे बेकार असू दे नाही तर डबल बेकार असू दे, रानाला तिची चटणीच करतो का नाही बघ. तसं व्हायला पाहिजे रे. पण मोबाईलवर दलजीतचे व्हिडिओ सगळीकडे फिरतात ना. ते बघून मला कसं तरीच व्हायला लागले बघ. कसं तरीच? काय जीव बी आलाय बघ तुझा त्याच्यावर. अहो तसं नाही. हे बघा त्या बंडाच्या ग्रुप मध्ये टाकले बघा. बघा मग पटेल. तुला काय बघा तरी. हेच आहे काय? हा हेच बघा. हे पैलवान 2 मिनिटात कुस्ती जिंकल, पण तसा करत नाही का? तर 15 ते 20 मिनिटं त्या पैलवानाला खेळून असा पाय धरतो आणि हे असा आपडतो. मग त्या पैलवानाने परत आखाड्यात उतरायचंच नाही. काय ह्यो आहे बरं आनंदा समोर. अरे खेळायचं कमी आणि खुन्नसच जास्त काढायला की. अहो तेच तर कुस्तीचं गाणं आहे. पण दलजीतनं आजपर्यंत 40 पैलवान बाद केल्यात. हे कोणची माणूस आहे? नीट मर्दासारखे खेळत नाही तो. समोरच्या पैलवानाला आयुष्यातनं उठवायलाच खेळतो तो. ए माझ्या भावाच्या वाट्याला गेले की नाही धावतोय कोल्हापुरीस का? अहो रडीचा डाव खेळतोय ह्यो. बघा की सरळ दिसतंय. बघा वय अरे मला कुठं काय कळतंय कुस्तीतलं. नुसतं जिंकलं आणि हारलं एवढंच कळते. खरं आनंदाला जरा भारीच पडणार आहे वाटते. अहो हायच तो भारी. त्याचं नुसतं नाव ऐकलं की समोरच्या पैलवानाला धडकी भरती नुसती.
आता 2 वर्ष झालं बघा, याच्या समोर कोण उभंच राहत नाही. पंजाब, हरियाणा, उत्तर दिशा ते करत करत आता महाराष्ट्रात घुसलाय. अरे मग मग रानादाला कशाला उतरवायला? वस्तादांना माहित नाही होय दलजा कसा आहे ते. अहो कसा बी असू द्या, तुम्ही काय बी टेन्शन घेऊ नका. आपला राणा आहे ना व, तो एकदा सुटला की सुटला. असलं दलदीच फिंदी 10 येऊ द्या, त्याला काय फरक पडणार नाही. हा वय आज तालमीत लय सुसाट खेळा राणादा, वहिनीने हुरूप दिला म्हणून. पण ते नव सनिता, आता वहिनी जर्मनीला जाणार, मग राणादाला हुरूप कोण देणार? अरे आपण आहे की, आपण देऊया की हुरूप. गावच्या आणि राणाच्या इज्जतीचा सवाल आहे बघ. हा अरे या वर्षी रानादा वज्र कशी जिंकणार म्हणजे जिंकणार बघ. होय. ते दलजाला गोळीच घालतो. आता त्याला हिरीतला सरबत पाजायचा काय? बरं चला येऊ काय मी. चल चल. हो हळू. उद्या का भाकऱ्या वाट की अजून. कार आज लय भूक लागली वाटतं. वय लय खुश आहे मी आज. खुश? हो, कुस्ती जिंकून आले ते. कुस्ती बी जिंकलोय आणि कसरत बी वाढली, म्हणून लय भुका लागल्यात बघ. सावकाश. अरे वा, पहिलवान आज लवकर. रोज तर बोलावं लागतं तुला. नाही आबा, त्याचं काय लय भुका लागल्यात बघा. आणि तुम्हीच म्हणताय ना व, पहिलवानांना कधी भुका राहायचं नसते म्हणून. म्हणून तुमच्या आधी खायला बसलो बघ. चला, पहिलवानाला पहिलवानकी लक्षात आली म्हणायची. काय रानादा आज लवकर? अरे पहिलवानाला उपाशी राहायचं नसतं म्हणून लवकर जेवायला बसलाय तू. ते बी करायचंय म्हणा. आज तालमीत तुराळाच उडवलास म्हणा तू. तालमीतल्या सगळ्या पैलवानांना हरवलंय यांनी. वय आता वज्र केसरी बी खेळणार आहे मी. ते वस्ताद म्हणलेत आपल्या तालमीकडनं तूच उतरायचं म्हणून. आता तुझ्याशिवाय दुसरा ऑप्शनच नसणार आहे तालमीवाल्यांकडे. काय करतात? राणा भाऊजी आज लवकर? माझा भाऊ कुस्ती जिंकून आलाय, भूक लागले त्याला. काय रानादा? अरे वा, चांगलंय की. चला, पहिलवानाची गाडी रुळावर आली म्हणायची. राणा, आता याच्या पुढे अजिबात तालीम चुकवायची नाही. अरे वज्र केसरीच्या मैदानाला अख्ख्या महाराष्ट्रात मान आहे. अरे लय मोठे मोठे पैलवान येतात मैदान मारायला. आबा, अहो मी चुकवतो म्हणलं तरी अंजलीबाई चुकवून देणार आहे तोय. पण वज्र केसरीची गदा मिळवायची म्हणजे लय मेहनत करावी लागती. आबा, रानादा काय मेहनतीला घाबरत नाही बघा. रानादा लई जोरात तयारी कर बघ. पाहिजे तर मी येतो पे म्हणून. येऊ काय? अरे पहिलवानाला पिये नसतोय. अरे मग ते हेल्पर म्हणून येतो की. कापड सांभाळायला कोणतरी पाहिजेच की तालमीत. ए सूरज, आता आमच्या बरोबर काम करतोयस ना? अरे रानाच्या मदतीला तालीमन वाजतात आहे की. आबा, अहो तालमीमध्ये समजायला लय खुश झालीत माझ्या. समते म्हणतात मीच जिंकणार म्हणून. अरे जिंकणारच की. मागच्या टायमाला जसं मैदान गाजवलं होतं तसं गाजवू नका राणा भाऊजी. ते मी अहो चुकून हरलो होतो. म्हणजे मी हरलोच नव्हतो बघा.
नाही पण आमसनी तर तुम्ही हारला आणि त्यो भाल्या पैलवान गदा जिंकला असं कळलं होतं. वहिनी तसंच होतं, पण त्या टायमाला जरा वेगळं होतं, आता वेगळं आहे. आता मी जिंकणार बघा. हा मग चांगलंच आहे की. नाही आमच्या शुभेच्छा कायम तुमच्या संकटच आहेत बघा. नाही पण ते वस्ताद असं म्हणतात की लगीन झालं की पैलवानकी संपती. मग कशा पायी उतरायचं बरं मैदानात? मैदानात ना उतरायचं तर काय करायचं राहणार ना? प्रमुख पाहुणं म्हणून फीत कापाय गेलं तर चांगलंच आहे की. नाही म्हणजे मामांजींच्या शब्दाला एवढा मान आहे, त्यांनी जर शब्द टाकला का नाही तरी एका मिनिटात काम होईल बघा. उद्घाटनाचा मान मिळेल आणि मग हारण्याचा काय सवालच नाही. म्हणजे आमसने तरी असं वाटतंय बघा. तुम्हाला काय वाटतं, कुणी विचारलंय का? तुम्हाला स्वतःहून दत्तक जायची सवयच आहे गो. तसं नव्हतं म्हणायचं आमसने. काय म्हणायचं होतं तुला? वहिनी तुम्ही जेवा की. राणा, तू वज्र केसरीच्या मैदानात उतरायचं आणि ते मारायचं बी. तुझं तालमीचं आणि गावाचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात झालं पाहिजे. तुला काय मदत लागली तर आम्हाला सांग. आबा अहो तशी काय गरज नाही कसली. हे काय पण ती काय पूर्ण होणार नाही बघा. तू नुसतं सांग कसं होत नाही बघ. तुम्ही आता मैदान बी जवळ आले आणि अंजलीबाई बी फॉरेनला निघाल्यात. माझ्या कुस्तीला जर अंजलीबाई असत्या तर जरा लई चांगलं झालं असतं बघा. आज त्यांच्यामुळेच जिंकलोय मी. होय पण ते वज्र केसरीला अंजलीबाई नसणार तर मग मी कुस्ती कशी जिंकणार? राणा, अंजलीचा आणि तुझ्या कुस्तीचा काय संबंध? आबा आहे की अहो लई संबंध आहे बघा. अहो मला वाटलं माझी पैलवानगी संपली म्हणून. अंजलीबाईंनी मला हुरूप दिला, याला तयार केलं. म्हणजे त्या कुस्ती बघत असल्या की मला लई हुरूप येतो बघा. लई खतऱ्या ताकद येते अंगात आणि मी कुस्ती जिंकतो. म्हणजे अंजली कुस्तीला नसणार ही अडचण आहे तर. पण तिला तर जावंच लागणार. मग अहो तेच तर, तेच काय सुधारून आले बघा. ये बघ, हा तुमच्या दोघांचा मामला आहे. अंजली फॉरेनला गेलीच पाहिजे आणि तू वज्र केसरी झालाच पाहिजे. आता कसं काय करायचंय ते तुमचं तुम्ही बघा. आणि ह्याच्यात आम्हाला मध्ये घेऊ नका म्हणजे झालं. अंजली बरोबर आहे का नाही? हो अहो भात घ्या ना. अहो मी म्हणाले ना आपण काहीतरी मार्ग काढूया. मग आता जेवणात लक्ष द्या ना. उगाच काहीतरी विषय इथे काढू नका. नाही खरंच लय अवघड कोडे बघा. मग आपण सोडवूयात ते. तुम्ही जेवा बरं आधी. पण कसं? ते सगळं मी नंतर सांगते. तुम्ही जेवणात लक्ष द्या. नंतर ना कधी? 2 दिवसात जाणार आहे तुम्ही. कोड नाही सुटलं तर वज्र केसरीची गदा राहून जायची माझी. हो अशी कशी राहील? मी आहे ना. तुम्ही जेवा बरं आधी. लवकर जेवा. ह्यो एक अडाणी आणि घरातली 10 अडाणी. वज्र केसरी म्हण. परत आबरूचं खोबरं करणारच बहुतेक. ढेकळाची तरी किंमत आहे का नाही त्या स्पर्धेला कुणाच ठाव.